चला भाजपच्या मतदारांनो आणि युवा कार्यकर्त्यांनो, आता तुमच्यासाठी नवीन टास्क आलाय. हे भोसडीवाले चाचा, भाजपचे खासदार अजय भट संसदेत म्हणाले की लग्न होत नाही, पैसे नाही, नोकरी नाही, तुमची बायको भांडली, गाय दूध देत नाही तर राम राम म्हणा. तर आता अक्कल गांडीत ठेवलेल्या भक्ताडांनो, तुम्ही मंदिराबाहेर बसून राम राम म्हणा. मग लग्न पण होतील आणि लेकर पण. नाही, आता आपली तुलनाच पाकिस्तानशी करायची ठरवली आपल्या नेत्यांनी म्हणल्यावर आता त्याचं एक जिवंत उदाहरण देतो भावांनो. त्या पडीत भोकाच्या पाकिस्तानच्या संसदेत सुद्धा असेच अल्लाहू अकबरचे नारे लागतात आणि तेव्हा त्यांचे सगळे नेते त्याच्यावर गर्व करतात, तिथली जनता त्याच्यावर गर्व करते. आता आपणही त्याच वाटेवर आहोत. आपले नेते फक्त अल्लाच्या जागी दुसरं नाव घेतात आणि भक्त वाह वाह करतात. नाही, ही नावं घेतली की विकास, विज्ञान, टेक्नॉलॉजी, नॉलेज असेल, एज्युकेशन, अनएम्प्लॉयमेंट असेल, महागाई, जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन असून अजून जे जे काय सगळे प्रश्न असतील ना, ते सगळे प्रश्न सॉल्व्ह होतात चुटकीत. तिकडं भाजपनं 10 वर्षात फक्त राम नाम घेऊन 10,000 करोडच्या वर कमवून ठेवले आहे. ते एक आपला वरचा मोठा चुत्या अल्ट्रा प्रो मॅक्स कोरोना सारख्या संकटाच्या काळात चमच्यानं टाळ्या वाजवाला, दिवे लावायला सांगताय. आहे की नाही अवघड सगळं? पैसा आणि चाटुगिरी ह्या दोन गोष्टी जर जवळ असल्या ना की भाजपकडून नक्की उमेदवारी पण भेटते आणि माणूस निवडून पण येते. बाकी शिक्षण, विज्ञान, समाज या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट चॅलेंज. अरे नोकरी लागत नाही तर त्याला शासन व्यवस्था जबाबदार आहे, लोकप्रतिनिधी जबाबदार आहे. काय जिल्हा परिषद समोर उभं राहून राम राम म्हणले की काय नोकरी लागते का? लग्न होत नाही तर आताच्या पिढीच्या बदललेल्या अपेक्षा जबाबदार आहे. तुमची गाय दूध देत नाही, आरती बेमार असेल, वांजपणा असेल, नसता मग उपाशी असेल. आता काय श्रीराम जय राम जय जय राम म्हणलं का काय दूध देणार आहे का? बायकोशी भांडण कशामुळे होतं? आर्थिक तंगीमुळे होतं, राहणीमानामुळे होतं आणि एकमेकांना समजून न घेत हे कारण असतात. हे कोणता नेता सांगणार नाही की राम राम म्हणल्यानं काय तुमची काय भानकुदळ बायको तुमच्या काय मुका घेणार आहे? असे चुकीचे सल्ले द्यायला सगळ्यात पुढं. भावांनो, देगा हरी पलंगावरी हे फक्त भटायलाच लागू होते, बाकीच्यांना नाही. बाकी आपल्याला सगळ्यांना ना अभ्यास, नॉलेज, नोकरी नसता, मग उद्योग नसता, शेती करावं लागणार आहे. जाऊ द्या, आता ज्यांच्या गांडीत चटणी भरून झोडपून हाकलून द्यायला पाहिजे ना, त्यांना आपण आता बोकांडी बसवलं. आता काय करा, आता तेच चटणी घरातल्या चुलीत टाका आणि श्रीराम जयराम जय जय राम म्हणा, ठसका पण लागणार नाही. करा, शेअर करा.